आनंद तेतीचा मुखी असी वाचा. भैरे ऐकती कानी रे, आंधळे अशी डोळे, पांगुळे असी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. काय त्या आनंदाचा बद्दल बोलावं तर जोडाच नाही. नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागते गोडा. काय त्या स्वरूपाचं वर्णन असेल आनंदाचे. या रूपामध्ये जर कळाला तिथला आनंद वर्धमान म्हणे, नित्य वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरमान बहुरूपम. निरंतर वाढणारं सुख कुठं असेल. वेटैसे सुख नोहे भक्तिरस. पुढता पुढती या सेवन, पुन्हा पुन्हा सेवन करा, पुन्हा पुन्हा त्याचा भाव घ्यावा. म्हणून वारंवार आम्ही चिंतन करतो, वारंवार त्याची भक्ती करतो, वारंवार त्याचं ध्यान करतो. दिलेल्या गुरूंनी उपदेश असतो त्या उपदेशाचं पालन वारंवार करतो का नाही सणा. जेवढा भाव अंतकरणामध्ये परमात्म्याबद्दलचा असेल त्या भावाला घेऊन जर व्यवहार आपण करायला लागलो तर त्या व्यवहारातनं जो भाव आहे त्या भावाला न परिवर्तित करता जर आपण व्यवहारात राहिलो तर समजून जावा नाही का, त्या परमार्थामध्येच निरंतर आपण आहोत. व्यवहारातलं आपलं जगणं, व्यवहारातलं आपलं वागणं त्या प्रत्येक भावाला घेऊन जर असेल तर ज्ञानोबरायांचं प्रमाण काय. जपतप कर्म क्रियानेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध. आता शब्द आहे न सोडी रे भाऊ टाकी रे सर. तो भाव सोडायचा नाही. जरी आपण बघा कीर्तनात असल्यावर भगवंताच्या भक्तीमध्ये चिंतनामध्ये आनंद येतो, भाव येतो, बरोबर ना. भजनात असेल, ध्यानात असेल, ध्यान करताना भगवंताचा अनुभव आम्ही अनुभवतो. व्यवहारात चालत असताना, वस्तू बघत असताना, व्यवहारात पण आपण चालायला लागलो. नवीन एखादी गाडी कुणीतरी घेतली तर आम्हाला वाटतं आमच्याकडे का नाही, नाही का. नवीन एखादे जर मोबाईल घेतला तर आपल्याला काय वाटतं आमच्याकडं का नाही. ही आपल्या मनामध्ये भाव काय झालेला आहे. जो परमात्म्याच्या पद्धतीचा भाव जो अनुभव होतो तो अनुभवामध्ये आता परिवर्तन झालं का नाही सांग. बरं गरज असेल तर घ्यायला काय हरकत नाही, पण गरज नसेल तरी नाही का आपण काय करतो मला ते का नाही. बरं मला का नाही घेण्याचा प्रयत्न करावा, पण नसल्याचं दुःख का मानावं. आहे त्या परमात्म्याचा भाव जर किती अलौकिक आनंदाचा आहे नाही का, त्या आनंदाला अनुभवावं असं संत सांगतात आपल्याला. आपला आहा आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे, परमात्मा जो विटेवरच्याचा बघण्याबद्दल त्याचा जो आनंद आहे, त्याला अनुभवण्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद त्या आनंदाला जोडा नाही, त्याच्याबद्दल बोलणंही काय वेळ होता येणार नाही. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. कारण तो जी गोडी आहे ती गोडी मुकास्वाद नवत. मुक्या माणसाला गुळ खायला दिला आणि विचारलं किती गोड लागतो सांग, ते म्हणजे खाऊन बघा. कारण त्याला अगोदरच बोलता येत नाही आणि त्यातल्या त्यात बोलणाऱ्याला तर कुठं सांगता येतोय महाराज. गुळाची गोडी बोलणाऱ्याला तर सांगता येतं का, आणि त्यात मुक्या माणसाला खायला दिला आता काय सांगेल सांगा. तुम्ही खाऊन बघा म्हणेल, खाऊन बघा. तद्वत तो आनंद अनुभवाचा आहे आणि तो आनंद अनुभवाचा आहे. त्या अनुभवाला ज्यांनी अनुभवलं कारण त्या बाबतीतली आवड झालेली नाही का. ती आवड का झाली का, ते त्याच्यातलं ज्ञान आहे, अनुभव आहे, म्हणून तो आवडला असाही भाव आहे. तुम्हाला सांगितलं लॉंग लत्ता आवडतो का, तुम्ही म्हणाल लॉंग लत्ता म्हणजे नेमकं काय तेवढं सांगा. लॉंग लत्ता नावाची मिठाई आहे महाराज, ती बनारसमध्ये UP तिकडल्या साईडला मिळते बरं का. आता मी खाल्ले त्यामुळं मला वाटतं की लॉंग लत्ता खायला बरं आहे वाटतंय नाही का. मी खाल्लेली आहे, पण तुम्हाला विचारलं तुम्हाला आवडते का, तुम्ही म्हणाल पहिलं दावा तर कसली असते बघूया तर. खाण्याचा भाव वेगळा आहे, खाल्ल्यावर आवडेल का नाही हा पुढला भाग आहे. तद्वत आहे, पहिलं थोडं का असताना त्याच्याबद्दल ज्ञान आहे आणि त्याचा अनुभव आहे म्हणून तो आवडीचा झाला. ज्यांचा आवडता देव नाही का. आणि मग त्यांच्या बाबतीत काय झालेलं आहे, पवित्र सोवळी. काय झालेलं आहे महाराज, पवित्र सोवळी. वास्तविक पवित्र शब्द हा कसा आहे तर पवित्र शब्द अपवित्र शब्दाच्या सापेक्षित आहे. अपवित्र शब्द कुठंतरी प्रतितीला येतो म्हणून पवित्र शब्द बोलावा लागतो. नाही अपवित्र शरीर आहेसे. वास्तविक या शरीराला सत्कर्म करत असेल, या शरीराला जर चांगले विचार करत असेल, या शरीराला जर परमार्थिक वृत्ती अनंतकरणात अनुभवत असेल, या शरीराला जर भगवत भक्तीमध्ये आपल्या जर प्रवास चालू होत असेल तर हे शरीर पवित्र होऊन जातं. वर्णन आहे की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ नाही का. हाच देह पवित्र होऊन जातो जर वाणी पुण्य होऊन जाते. जो वदे अच्युत सर्व काळ. भगवत भक्तीमध्ये जर चिंतनामध्ये जर ह्या आश्चर्याचा वापर बघा. डोळ्यांना म्हणतात घ्या रे तुम्ही सुख, नाही डोळे तुम्ही घ्या रे सुख. वाणीला म्हणतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे नाही का. या वाणीला विनंती आहे, डोळ्यांना विनंती आहे, हाताला विनंती आहे. कारण का, हा भाव शुद्धतेच्या दिशेनं जाणार. सत्कर्मामधली प्रवृत्ती सुद्धा आपल्याला शुद्ध करून टाकते. व्यवहारात आपण कर्म करतो, व्यवहारात आपण जीवन जगतो, पण एखाद्याला मदत करणं हा सुद्धा सत्प्रवृत्तीचा भाग आहे. एखाद्यावरती उपकार करणं हा सुद्धा सत्प्रवृत्तीचा भाग आहे. ही सुद्धा देवाचीच दिशा आहे म्हणायला काय हरकत.
हा देवाच्या प्राप्तीचीच दिशा आहे म्हणायला काय हरकत नाही. दुसऱ्याचं बरं वाटणं, नुकतं मनात बरं जरी वाटलं तरी सुद्धा ही सददिशा आहे, सत्प्रवृत्ती आहे, सद्विचार आहे की नाही महाराज. चांगलं वाटणं म्हणजे एखाद्याला काय होतं, दुसऱ्याचं बरं वाटेलच असं नाही, पण दुसऱ्याचं बरं वाटलं, हा एखादा जर चांगलं उत्कृष्ट कार्य करायला लागला आणि त्याचं जर आपल्याला बरं वाटलं तर हे सुद्धा आपल्या अंतःकरणाला शुद्धतेचं साधन आहे नाही का. म्हणून शब्द आहे की अपवित्रता कुठं आहे, भेदाभेद भ्रम अमंगळ. अमंगळतेचा भाव कुठं असेल तर भेदाभेदाचा भ्रम जो आहे त्याला सत्य मानणं नाही का. अभेद ठीक आहे, पण भेदाचा भाव सत्य मानत असेल तर महाराज भेदाभेद भ्रम अमंगळ वर्णन आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी संतांच्या परिभाषा पवित्र गोष्टी बऱ्याच आहेत. सुचित्वे सुची गांग होय आणि पापतापी जाय परितेत आहे बुडणेक. गंगा पवित्र आहे, आपल्यालाही पवित्र करून टाकते बरं का. पण बुडण्याची भीती आहे. ज्याला पोहायला येतं ते ठीक आहे, पण ज्याला पोहायला येत नाही आणि जेव्हा पुराचं पाणी असतं बघतो आम्ही कितीतरी दिव्य अशा प्रकारचं ते पुराचं पाणी असतं, त्यावेळी एखादा पोहायला गेला तर बुडण्याची भीती आहे. ज्ञानोबराय म्हणतात सुचित्वे सुची गांग होय आणि पापतापीही जाय परितेत आहे बुडणे, एक बुडण्याची भीती आहे. म्हटलं हिमालयात गेलो तर हिमालय दोष खाऊन टाकतो आपले, म्हणजे दोष म्हणजे आपल्यातला दुर्गुण खाऊन टाकतो, आपल्यातले दोष खाऊन टाकतो, आपल्याला सुचिरभूत करून टाकतो. कोण? हिमालय. पण तरी पण तिथं पण काहीतरी कमतरता काय आहे, ज्ञानोबराय वर्णन करतात. हिमवंतु दोष खाये परी जीवित्वाची हानी होय. जीवित्वाची हानी होते. हिमालय म्हटलं की लक्षात घ्या, हिमालय म्हणजे काय, हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे राहण्याचं ठिकाण, बर्फाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे कायमच असतो असं नाही, पण बर्फाची वेळ असते त्यावेळेस हिमालय जो आहे तो बर्फानं आच्छादित असतो. त्या ठिकाणी जर आपण त्यावेळी गेलो तर आपल्याला जीवित्वाची हानी होण्याची शक्यता आहे. ज्ञानोबराय म्हणतात हिमवंतु दोष खाई परी जीवित्वाची हानी होय तैसे सुचित्वनो हे सज्जनांचे. सज्जनांचा सुचिरभूतपणा तेवढा नाही आहे, एवढा कमी नाही आहे, काही हानी न करणारा आहे आपल्याला. का मोक्ष देऊनी उदार कासे होई गिर परी वेचणे लागे शिरले गावे. यात किंचित कष्ट सहन करावं लागेल नाही का. तिथला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचं कष्ट सहन करावं लागेल थोडं का असं. आता मी राहिलो आहे त्यामुळं मला माहिती आहे की आपल्यापेक्षाही तिकडलं वातावरणात जरासं काय आहे, उष्म दमटपणा आहे, फरक आहे. म्हणजेच वर्णन करतात परी वेचणे लागे शरीर लिये गावी नाही का. तसंच सज्जनांचं शुचित्व भाव नाही. बऱ्याच गोष्टी सुचिरभूत आहेत म्हणजे पवित्र रूपतामध्ये मानतात. ज्ञान पवित्र आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते नाही का. ज्ञानासारखं पवित्र आणि कुठली गोष्ट असेल. पवित्र काय आहे बघा, पवित्र आहे भगवंत स्वरूप पवित्र आहे, भगवंताचं स्वरूपही पवित्र आहे. भगवंताचं वर्णन करताना विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन आहे पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणाम च मंगलम. भगवंत कसे आहेत, पवित्रांमध्ये पवित्र, मंगलांमध्ये मंगल आहेत. त्यांचं नाव घेणारही पवित्र आहे. पवित्र दो देह वाणी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ. या पवित्रतेचा भाव तयार होतो. म्हणजे सत्कर्माच्या दिशेचा प्रवास असेल तर आपली पवित्र रूपता येते. ज्यांचा देव आवडीचा आहे समजून जायचं, त्यांच्या दिशेनं तो सत्कर्माच्या दिशेचा प्रवास त्याचा चालू झाला आहे म्हणजे तो पवित्र आहे नाही का. पवित्र शब्द आहे, नुकतं पवित्र आहे म्हणले 16 पण आहेत. 16पणाचा भाव आहे. 16 म्हणजे काय, आपण व्यवहारामध्ये पूजेमध्ये महाराज जे नेसतो पूजा करताना, पूजापाठ करताना बरेच जण काय वस्त्र नेसतात ते 16पणाचं, 16 वस्त्र नेसतात. मग त्याच्यामध्ये कसं असतं की ते रेशमाचं असतं, त्यामुळे त्याला स्पर्श केला तर काय होतं, काही त्यात काय अपवित्रता येत नाही आहे. अत्यंत शुचिरभूत ते वस्त्र असतं, तेही 16 आहे. पण तुकोबराय अनेका ठिकाणी 16ची व्याख्या सांगतात. 16 कोण आहे याचं तुकोबराय वर्णन करतात. 16 तो झाला अंगीकार देवे केला, अंगीकार देवे केला, अंगीकार देवे केला. अंगीकार
देवाना अंगीकार केला तो सोडा झाला. दोन प्रकारात बघा. देव आवडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही का, आहे संख्या कमी. भरपूर लोकांना देव आवडतो, भरपूर लोकांना, बऱ्याच लोकांना देव आवडतो. पण तुम्हाला सांगू का, देव भरपूर लोकांना आवडतो, पण देवाला किती आवडतात हे बघावं लागेल. अर्थ बघा, देवाला किती आवडतात. भगवद्गीतेमध्ये परमात्म्याने सांगितलेले 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत बघून जावं. देवाला आवडणाऱ्यांचं वर्णन आहे. योमद भक्त समे प्रिया, नाही का, देवाला कोण आवडतं याचं वर्णन केलं. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सतम योगी यतात्मा दृढनिश्चय मयि अर्पित मनोबुद्धिर्यो मद भक्त समे प्रिया. मला आवडणारे भक्तांचं वर्णन भगवंतांनी केले. बघून जावं आपण 12व्या श्लोका 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत 12व्या अध्यायाच्या बघून जावं आपण. देवाला आवडणारे भक्त, मग देवानं जर ज्याचा अंगीकार केलाय त्याच्या बाबतीत वर्णन आहे. 16 तो झाला. देव कुणाला पण अंगीकारित करेल, आपलासा म्हणेल का देव? देवानं आपलं म्हणणं एवढं सोपं नाही. भक्तपणा यायला किती अवस्था आहे याचं वर्णन आहे. भक्तपण साण नाही रे बाई, भक्ताचे पाऊल देवाचे हृदयी. वर्णन करताना भक्तपणा एवढा सोड. त्या भक्ताकरता मी काय करतो याचं वर्णन आहे. दोवरी दोन्ही भुजा आलो घेवणी अलिंगाव या लागोणी याचे अंग तो पहावे डोळे म्हणून अचक्षुषी ही मज डोळे हातीचे लीला कमळे पूजू द्यात. हातातल्या कमळाने देव भक्ताची पूजा करतो. बघा काय वर्णन आहे. तेनेसे आम्हा मैत्र येत कायसे विचित्र परी तयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणापरवती आवडती निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसक. भगवत भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे प्राणापेक्षाही जास्त देवाला आवडतात असं देवाचं म्हणणं आहे. तेही प्राणाप्रवती आवडती निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसती भगवत भक्तीमध्ये असतात आणि भक्त असतात ते भक्त किती आवडतात. नवे नवे भक्तांचे भक्तही देवाला आवडतात, नाही का. भक्तांचे भक्तही देवाला आवडतात. म्हणून तुकोबारांचं एक प्रमाण आहे. तुमची या दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची. भक्तांचं भक्त बनणं सुद्धा भाग्य लागतं बरं का. संतांचं भक्तांचं भक्त संतांचं जे त्या मार्गस्थ आहेत त्या मार्गस्थ असणाऱ्या महात्म्यांचं दर्शन ते भाग्यानंच मिळतं. उजळले भाग्य आता म्हणून वर्णन केलंय की ते सोवळे आहे. सोवळेपणाचं लक्षण आहे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडियले. सोहळेपणाचं लक्षण सांगताना म्हणतात विषमरहित अवस्था म्हणजे सोहळ. विषमधून सांडियले आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराची अंगी अवघीच व्यसने. बरं का. समत्व भाव म्हणजेच काय. विषमधून सांडियले ज्याच्यात विषमता नाही आहे. सोहळेपणाचं लक्षण बघा. तुकोबारायांच्या बाबतीतलं वर्णन आहे. तुकाराम महाराजांचं तुकोबाराया एक मोळी घेऊन घराकडे कोणीतरी दिलेली ती घेऊन निघाले होते. जात असताना पाठीमागणं जी काही मुलं आहेत ती एक एक ऊस सोडायला लागलेली, नाही का. एक एक ऊस काय करतं ते. तुकोबारायांच्यात कोणता भाव होता. भेदाचा भाव नव्हता. काय म्हटले. जीवाजीवामध्ये भेद संतांना बघितलाच नव्हता. सर्वम वासुदेवम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. समत्वाचा भाव आहे की नाही. आणि हाच समत्वाचा भाव म्हणजे विषमधून सांडियले. विषमताच ज्यांच्या अंतःकरणात नाही. कसा अनुभव झालाय याचं एका अभंगात वर्णन आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अनुभवच पाहिजे बरं का. नुकतं बोलणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं. तुकोबारांचं प्रमाण आहे की ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव होणं याचा अर्थ आहे आपण बघा नुकतं ज्ञान होणं हा एक भाग वेगळा आहे आणि ज्ञानाबरोबर अनुभव येणं हा एक भाग वेगळा आहे. त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अनुभवाला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. जेव्हा अपरोक्ष ज्ञानामध्ये स्वरूपता येते त्यावेळी विष्णुमय जगच होतं. जोपर्यंत परोक्षत्वानं आहे तोपर्यंत एखाद वेळ त्या दिशेचा प्रवास चालू आहे. पण अपरोक्षत्वाचा अनुभव आहे तो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं करून टाकतो. मय शब्द म्हणजे काय कळालं का बघा. या जगतामध्ये विष्णू एवढा व्यापकत्वाला. मय म्हणजे तीन रूपात होतो. एक आहे विकारार्थ. मय शब्दाचा विकारार्थ होतो. एक आहे स्वरूपार्थ. मय शब्दाचा अर्थ स्वरूपार्थ होतो. आणि एक आहे आधिक्यार्थ. समजा एखाद्या शिवारामध्ये पाणी जास्त झालं तर लोक काय म्हणतात. जलमय शिवार. मय शब्द वापराल नाही का. आधिक्य अर्थामध्ये मय आहे. विकार अर्थामध्ये मय आहे.
दही दुधाचा परिणाम आहे, दुधाचा परिणाम दही आहे. मग दही हे दुग्धमय आहे की नाही सांगा, दुग्धमय पदार्थ आहे की नाही सांगा. बरं, तिसरी गोष्ट आहे स्वरूपार्थ. स्वरूपार्थ म्हणजे स्वरूपत्वेनं तद्रूप असणं, याला मय म्हणतात. विष्णुमय जग, याचा अर्थ बघून जा की चटईमधले एक एक धागे बाजूला काढले तर चटई नाव शिल्लक राहत नाही. ज्ञानोबराय महाराज ओवी देतात. ज्ञानोबराय म्हणतात मातीचा घडा आहे, त्या घडा कशाचा आहे, मातीचा घडा आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्या मातीचा वीट घड्यानं घेऊन चालत नाही. घडा असा म्हणू शकत नाही माझ्यातली माती तेवढी काढा, कारण घडा कशाचा आहे, मातीचा आहे. आणि घड्यानं वीट घेऊन चालत नाही मातीचा. ज्ञानोबराय काय म्हणतात बघा, मृतिकेचा विटू घेऊन काय करील घटू, केवता तांतो पट्ट सांडील तो. मृतिकेचा वीट घेऊन घट काय करेल महाराज. तसं सोने सोनेपणा उणे न येताची झाली लेणे, तेवी न वेचिता जग होणे अंगे जया. यत्किंचित त्या परमात्म स्वरूपते शिवाय या जगात कुठलीच गोष्ट नाही आहे. पण भेदानं प्रतितीला येते, विपरीत ज्ञानानं प्रतितीला येते, म्हणून भेद कळतो. ज्यांना स्वरूपाचं ज्ञान झालं ते भेद मानत भेदाभेद भ्रम अमंगळ अशा अवस्थेमध्ये गेल्यामुळं नाही का, विषम दुहून सांडियले. विषमता संपली, देवात स्वरूप कळालं म्हणून तो आवडीचा झाला. बिना आवडीचा असा होत नाही म्हणले. विषमरहित आवडीचा भाव आहे देवामध्ये. पण देव कधी भेद बघत नाही, देवाची समान दृष्टी आहे. सम्मोहम सर्वभूतेषु नमे देशोस्ति न प्रिय. सम्मोहम सर्वभूतेषु, सर्व भूतांमध्ये समरूपतेचा भाव आहे देवाचा. मग देवाला एखादा म्हटला, देवा तुम्ही तर बाबा रामावतारामध्ये रावणाला मारलं नाही का, बिभीषणाला काय केलं, राज्य दिलं, मग भेद केला का काय, असा एखादा प्रश्न करेल नाही का. एखादा केलाच एखाद्यानं समजा. किंवा कृष्णावतारामध्ये तुम्ही कंसाला मारलं देवा, आणि काय केलं, सुदामादेला काय केलं, सुदाम नगरी सोन्याची दिली. म्हणले विदुराच्या घरी तुम्ही देवा गेलात, त्याच्या कन्या खाल्ल्या, पण दुर्योधनाच्या घरी तुम्ही गेला नाही. तुमच्याकरता 56 भोग त्याचे तयार होते ताटामध्ये, जेवण त्यानं वाढलं होतं नाही का. काय कसले भोग होते महाराज, एवढे पदार्थ ठेवले होते नाही का. त्याला काय म्हणतो आपण, षड्रस भोजन. संपूर्ण भोजनच एवढं पंचपक्वान्न होतं त्याच्याकडं, होतं का नाही सांगा, पंचपक्वान्न त्याच्याकडं होतं. मग तुम्ही त्याला सोडलं आणि विदुरांच्या घरी गेला, तुम्ही भेद केला का नाही, तुम्ही भेद केला का नाही. एखाद्यानं जर विचारलंच तर देव म्हणतात माझ्या क्रियेमध्ये भेदता दिसू शकेल, पण माझ्या परिणामामध्ये मी भेद करत नाही. सगळ्यांना सारखा परिणाम आहे. दुष्टाला सुद्धा देवाच्या हातनं वर्णन म्हणजे मोक्षच आहे. ज्ञानोबरांचं वर्णन आहे, मोक्ष देवनी उदार काशी होय, नाही माफ करा, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देता नमनसी पात्रा पात्र कैवल्याईसे पवित्र वैर्याही दिले. कैवल्यासारखं पवित्र परमात्मा वैर्याला सुद्धा देऊन टाकतो. म्हणजे काय, याचा अर्थ कळाला का बघा. मोक्ष देवनी उदार, देवामध्ये दृष्टी देवाची समान आहे. मग समचरण दृष्टी विटेवरी साज, त्याच्यामध्ये भेद नाही. बघा रामावतारामध्ये प्रभू रामचंद्र वनाला निघाले होते आणि जात असताना, मग तो मला ही कथा माहीत आहे की लंकेच्या शोधाकरता प्रभू रामचंद्र निघाले होते. लक्ष्मण आणि रामचंद्र, सीतामातेचं हरण झालं होतं तेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघेही शोधामध्ये निघाले होते. सीताजींच्या शोधात निघाले होते. आणि किष्किंधा नगरीमध्ये, किष्किंधा राज्यामध्ये प्रवेशल्यानंतर पंपा नावाचं सरोवर आहे. कोणतं सरोवर आहे, पंपा सरोवर. पंपा अजूनही तुम्ही तिथे गेला तर तो सरोवर तुम्हाला दिसेल तिथे. पंपा नावाचं सरोवर आहे. त्या सरोवराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले असताना तिथं हनुमंतरायांची पहिली भेट झालेली आहे. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघेही पंपा सरोवराच्या किनारी बसले होते. आणि बसले असताना सहज त्यांचं लक्ष गेलं, प्रभू रामचंद्रांचं लक्ष कोणाकडे गेलं असेल तर बगळ्याकडे गेलं. एक बगळा होता की तो ध्यानस्थ बसलेलं, ध्यान लावलं होतं त्यानं. आता बगळा ध्यान लावत होतं, कशावर होतं त्याचं बगळ्याच ध्यान, माशावर होतं. पण प्रभू म्हणतात लक्ष्मणा बघ बाबा, तो बगळा कसा आहे की मंद मंद पावलं टाकायला लागलाय. कशी पावलं टाकतोय, मंद मंद पावलं टाकतोय, हळूहळू पावलं टाकतोय, एखादा जीव मरेल म्हणून. आता तुम्ही सांगा, मरेल म्हणून पावलं मंद टाकतोय का मरावा म्हणून. एखादा बघा, तो जो बगळा आहे तो पाण्यामध्ये चालताना मंद मंद पावलं टाकतोय, हा मरावा म्हणून का मरेल म्हणून. तो जीव आहे मरावा म्हणूनच, कारण तो त्याच्या तावडीत सापला की तो काय जीवन सापडणार. पण प्रभूंना कोणी सांगायचं वर्णन काय बघा, पश्य लक्ष्मण पंपायाम बकपरम धार्मिक. भगवंत अर्जुना लक्ष्मणाला म्हणतात पश्य लक्ष्मण पंपायाम,
हे लक्ष्मणा बघ बाबा, तो बगळा किती मंद मंद पाऊल टाकतोय. मंदम मंदम पदम धत्ते जीवानाम वदसंकया. एखादा जीव मरेल म्हणून मंद मंद पाऊल टाकतोय. आता लक्ष्मणानं म्हटलं पाहिजे, देवा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हो हो भगवंत, हो हो प्रभू, किंवा नाही तर म्हटलं पाहिजे. पण लक्ष्मण काय बोलायच्या अगोदर खालचं मासच वर आलं. आता मासच महाराज वर आलं आणि मासच म्हटलं, अहो बक प्रशंसार हो येनाहम निष्कुलीकृता. अहो बगळ्याची प्रशंसा करणारे तुम्ही प्रभू, यानं आम्हाला असं करून कुलरहित करून टाकलंय. येनाहम निष्कुलीकृता, नाही का, सहवासी विजातीनिया चरित्रम सहवासी. तुम्हाला कसं कळणार, तुम्ही प्रभू आहात, तुमची दृष्टी समान, नाही का, सहवासीच विजानी आज चरित्र सहवास जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, नाही का. आमचं दुःख आम्हालाच माहीत, तुम्हाला कसं माहीत असणार. पण प्रभूंना जगाचं सगळ्यांचं दुःख माहीत आहे, हे प्रभूंना त्याला माशाला तर कोणी सांगायचं महाराज. पण ही भगवंताची लीला आहे. भगवंत समदृष्टीनं पाहतात. कसे पाहतात देव, सम्मोहम सर्वभूतेषु नमे देवस्वस्ती न प्रिय. देवाच्या क्रियेमध्ये भेदता दिसेल, पण देवाचा परिणाम सारखा आहे. काही ठिकाणी देव क्रिया सारखी करतो, पण काही ठिकाणी भेदाची कशी करतो. एकांमध्ये चांगलं आणि एकामध्ये वाईट देवानं आपल्याला दिसलं असेल अवतारांमध्ये, पण विटेवरचा कधीच भेद करत नाही. विटेवरचा भेद करत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझ्या हरिवृत्ती राहो. तो भेद का करत नाही, वर्णनच केलंय. मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावो. मग कसाही असला तर तो माझ्याकडे आला तर त्याचा उद्धार आहे म्हणून समजायचं. तो माझं भजन करत असेल, तो माझी भक्ती करत असेल, तो माझं ध्यान करत असेल, तर त्याचा काय आहे महाराज, उद्धार स्वरूपत्वेनं सांगितलेला आहे. मग देवाचा भेद कसा, एखाद्या अवतार कार्यामध्ये भेद दिसला असला तर तो भेद कसा आहे म्हटले, जशी आई असते, आपल्या दोन मुलं आहेत, एक मोठा मुलगा आहे, एक लहान मुलगा आहे. आईला दोन मुलं आहेत, एक मोठा मुलगा आहे, एक लहान मुलगा आहे. आणि आई दोघांनाही जेवायला वाढते. मोठ्याला जेवायला जास्त वाढते आणि लहानाला कमी वाढते. म्हणून आई काय भेद करते का हो महाराज? मोठ्याला जास्त वाढते, लहानाला कमी वाढते, म्हणून आई काही भेद केलाय का? नाही नाही. आईची क्रियेमध्ये भेद दिसला असेल आपल्याला, पण आई जो परिणाम देते तो सारखा देते, म्हणजे त्याची भूक भागावी. मोठ्याचा जास्त अधिकार आहे खाण्यामध्ये म्हणून त्याला जास्त वाढते, लहानाचा कमी अधिकार आहे खाण्यामध्ये म्हणून आई काय करते महाराज, त्याला कमी घालते. म्हणजे आई क्रियेमध्ये भेद केला असला तर आई परिणाम दोघांना सारखा देते. तसं भगवंताच्या क्रियेमध्ये भेद असला तरीसुद्धा देवाचा परिणाम सारखा असतो. सगळ्याच बाबतीत क्रियेत भेद असतो असं नाही देवाचं. पण बघा, रामा अवतारामधलं रावणाचं उदाहरण घेतलं असेल किंवा कृष्ण अवतारामध्ये कंसाचं उदाहरण घेतलं असेल तर त्यांना सुद्धा मोक्षच दिलेला आहे देवानं. वर्णन काय केले बघा, कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी सायुज्य सदनी पदवी पावे. कृष्णांचा कंस द्वेषच करत होता, पण तोच कंस नारदांचा सन्मान करत होता. कृष्णांचा कंस द्वेष करत होता, पण तोच कंस नारदांचा सन्मान करत होता. परिणामी वर्णन केले, सायुज्य मुक्ती प्राप्त झाले. कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी सायुज्य सदनी पदवी पावे, नाही का. कृष्ण ज्याशी कोपोनी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कार, नाही का. म्हणून देवाचं म्हणणं असंच असेल की बाबा माझ्या हातनं मरण्यामध्येच रावणाचा उद्धार आहे, माझ्या हातनं मरण्यामध्येच कंसाचा उद्धार आहे. त्यामुळं देवाच्या क्रियेमध्ये भिन्नता दिसली एखाद्याला तरी त्याचा परिणाम सारखा असतो. विठ्ठल विठ्ठल परिणामामध्ये सारखेपणाचा भाव आहे, समजून जावा. देव परिणाम सारखा देत असतो, म्हणून याच्यामध्ये विषमरहित आहे, म्हणजे सोळेपणाचा भाव त्याच्यामध्ये. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. आता कोण आहे, ज्यांचा आवडता देव तो पवित्र आहे, तो सोहळा आहे. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, निरंतर प्रेमभाव होता त्यांच्या अंतःकरण. अखंडित प्रेमभाव याचा अर्थ समजून जावा, खंड रहित नाही. म्हणजे काय आहे, आपल्याला अनुकूल आहे तोपर्यंत आपला त्यांच्याबद्दल स्नेहभाव असेल, आणि आपल्याला प्रतिकूल एखाद वेळ व्हायला लागले तर आपला स्नेहभाव कमी झाला, असं जर असेल तर याला मग अखंडित प्रेमभाव म्हणता येत नाही. समजून जावं. उदाहरणच आहे, आई वडिलांनी आपल्याला सांभाळणं, आपल्याला आई वडील आपल्या अनुकूल आहेत की नाही? कसे आहेत? कारण त्यांनी आपल्याला सांभाळतात. लहानपणी आई वडील आपल्याला अनुकूल वाटायला लागतात, लहानपणी आई वडील आपल्याला सांभाळतात, आपल्याला वाढवतात, आपल्यावरती स्नेह करतात, आपल्याला अपेक्षित असणाऱ्या काही गोष्टी म्हणजे काही इच्छित वस्तू पाहिजे असेल तर ते लगेच पूर्ण करतात, आपल्याला शिक्षण देतात, आपल्याला वाढवतात. त्यावेळी आपल्याला ते अनुकूल वाटतात. कसे वाटतात?
अनुकूल वाटतात. आणि म्हातारपणामध्ये आई वडील म्हातारी झाली, समजा आई वडील कशी झाली, म्हातारी झाली. आता त्यांच्याकडं कोणतंही आपल्याला काहीतरी फायदा नाही आहे. आता ते आपल्याला काही फायदा देत नाहीत, आता आपल्याकरता ते उपयोगाचे नाहीत. अशा वेळी आई वडील आपल्या प्रतिकूल व्हायला लागतात वाटतं, कारण आपलाच पैसा खर्च व्हायला लागला आहे. त्यांच्या औषधाकरता आपला पैसा खर्च व्हायला लागला आहे, त्यांच्या सगळ्या व्यवस्थेकरता आपला पैसा खर्च व्हायला लागला आहे. त्यांच्याकडं फायदा काहीच नाही असं वाटायला लागलं असेल तर ते प्रतिकूल अवस्थेमधला भाव आहे आपल्याप्रती त्यांचा, नाही का महाराज. पण तरीही जे अनुकूलच मानतात, त्यांची सेवा करणं हा अनुकूलतेचा भाव जर मानत असतील तर समजून जावा, सेवा करणं जर हा अनुकूलतेचा भाव जर मानत असतील मुलं, तर समजून जावा अखंडित प्रेमभाव. जोपर्यंत अनुकूल आई वडील वाटतात तोपर्यंत त्यांच्या प्रती काय आहे, स्नेहभाव आहे. पण प्रतिकूल वाटायला लागतात त्यावेळी स्नेहभाव आपला कमी झाला तर हा अखंडित प्रेमभाव म्हणता येईल का, तात्पुरता प्रेमभाव म्हणता येईल. नाहीतर म्हातारपणी मग वृद्धाश्रम. बघा तुमचं तुम्ही वृद्धाश्रमात, मग काही लोक वृद्धाश्रमात टाकतात. असं जर जे लोक करत असतील ते अखंडित प्रेमभाव करतात असं म्हणता येणार नाही आहे. मग अखंडित स्नेहभाव म्हणजे काय, जोपर्यंत सुखरूपतेचा अनुभव आहे, देवाखंड सुखरूपतेचा भाव येतो तोपर्यंत परमात्म्याची भक्ती करतो, देवाबद्दल स्नेहभाव आहे. पण आपल्या पूर्व प्रारब्ध कर्मामुळे जर आपल्या जीवनात दुःख प्राप्त झालं तर आपण मग देवावर तेव्हा, देवा मी एवढं तुझं करतो मला दुःख का, मी एवढं जर तुझं करतो तर मला दुःख का. या प्रतिकूलमध्ये त्याच्याप्रती स्नेहभाव आपण धारण करत नसेल तर ते अखंडित प्रेमभाव म्हणता येत नाही आहे. पण तुकोबरायांचा भाव नेहमीच त्याच्याबद्दल आहे, नाही का. विठ्ठल सुका विठ्ठल दुःखा तुकया मुका, विठ्ठल तुकया मुका, विठ्ठल तुकया विठ्ठल तुका विठ्ठल दुका तुकया मुका, विठ्ठल तुकया मुका, विठ्ठल तुकया मुका, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुका, विठ्ठल तुकया मुका, विठ्ठल विठ्ठल तुका विठ्ठल दुखा तुकया मुका, विठ्ठल तुकया मुका, विठ्ठल दुःखा तुकया मुका. विठ्ठल चांगल्या प्रकारचा भाव आहे. तोपर्यंत विठ्ठलावर स्नेह, आपल्या जीवनात दुःख प्रारब्धानं आलं तर आपण देवावर स्नेह कमी करायला लागलो असा भाव संतांचा भक्ताचा नसतो. नेहमी त्याच्यावर स्नेहभाव असतो. अखंडित प्रेमभाव, अखंडपणामध्ये स्नेहता आहे. किती प्रेमभाव आहे याचा विचारच करावा असं म्हटलं तर देवाबद्दलचा एवढा स्नेहभाव आहे की निरंतर आवडीचा विषय. ज्या निरंतर आवडे निरंतर हेच ध्यान. स्नेहभावामध्ये परिवर्तन नाही, स्नेहभावामध्ये वेगळेपणा भाव. म्हणून अखंडित प्रेमभाव. अखंड, खंड म्हणजे देशकृत कालकृत वस्तुकृत परिच्छेदान रहित अखंडपणाचा भाव. देशकृत कालकृत वस्तुकृत खंड असतात. देशकृत खंडता म्हणजे विशिष्ट ठिकाणीच आमचा स्नेहभाव आहे आणि अन्य ठिकाणी गेल्यावर आमचा स्नेहभाव नाही, असं त्यांच्यामध्ये भेद नाही. समजा मंदिरामध्ये आहे, मठामध्ये आहे तोपर्यंतच देवाची भक्ती, देवाची आवड आम्हाला आहे. बाहेर गेल्यानंतर आम्हाला आवड असेलच असं म्हणता येत नाही आहे. पंढरपूरमध्ये असल्यानंतरच देवाची भक्ती करून बाहेर गेल्यावर देवाची भक्ती करणार नाही असं जर म्हणत असेल तर याला म्हणतात देशकृत परिच्छिन्नता आहे, नाही का. पण अशी देशाची मर्यादा ज्या भक्तांमध्ये नाही आहे त्याला म्हणतात देशकृत परिच्छेद रहितता. दुसरं आहे कालकृत परिच्छेदता. कालकृत, देवाच्या आवडीमध्ये कालकृत परिच्छेदता ज्यांच्यामध्ये नाही आहे. देवावरती स्नेह करताना कालकृत परिच्छेदता म्हणजे कालाची मर्यादा ज्यांच्या बाबतीत नाही आहे. म्हणजे विशिष्ट काळामध्ये देवाची भक्ती करायची आणि विशिष्ट काळ गेला की देवाची भक्ती मी करत नाही, समजूनच जावा. असं जर एखादा म्हणत असेल की बघा आमचे स्टेटस केव्हा लागतात, पंढरपूरच्या मंदिरातले भगवंताच्या मूर्तीचे, म्हणजे जे भक्त निरंतर असतात त्यांचे निरंतर स्टेटस त्याचे लागतात किंवा त्याच्याबद्दल निरंतरच भाव असतो. पण एखादी जयंती आली, एखाद्याचा वाढदिवस आला की तेवढे स्टेटस आमचे त्याची लागतात का नाही सांगा. असंच होतं की नाही महाराज. समजा आता उद्याच्याला आषाढी वारी आहे, आषाढी वारी आहे म्हटलं की आषाढी वारीला बघा भक्ताचे स्टेटस देवाचे लागतातच, पण त्याच्याबरोबर किती लोकांचे स्टेटस. कारण काय, उद्या काय आहे, आषाढी वारी, उद्या कार्तिकी वारी, उद्या चैत्री वारी असेल, उद्या माघी वारी असेल.
बघा देवाच्या उत्सवांच्या वेळी मग आपले स्टेटस लागतात की नाही. मग आम्ही असं दाखवतो. मग काही काही लोक फेटा नेसतात देवाकरता, काही काही लोक कंबर बांधतात, काही काही लोक धोतर नेसतात. मग हा प्रेमभाव आहे, वाईट नाही, चांगलाच आहे. हा भाव काय वाईट नाही आहे, चांगलाच आहे. पण हा किती वेळ पुरता नाही का, किती वेळ पुरता. जर समजा निरंतर हा भाव मनात असेल तर आपला स्नेह त्याच्यावर किती आहे, निरंतर पाहिजे. आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणले जागृत अवस्था बदलल्या तरी ज्यांच्या भावामध्ये परिवर्तन होत नाही. किती स्नेहता आहे बघा. अवस्था म्हणजे देशकृत परिच्छेदता ज्यांच्यामध्ये नाही, काळानं परिच्छेदता नाही. लहानपणी देव आवडत होता पण मोठं झाल्यावर देव आवडणं झालंय, म्हातारपणी देव आवडणं झालंय, असं जर एखादा म्हणलं, किंवा लहानपणी आवडत नाही, मोठेपणी आवडत नाही, म्हातारपणी आवडायला लागला, असा आहे का संतांच्या भक्तांच्या बाबतीत. जेव्हा कळाला तेव्हापासून तो आवडायला लागला नाही का, जेव्हापासून तो कळाला तेव्हापासून तो आवडायला लागला. हे झालं काळ परिच्छेदता रहितता आहे. आणि वस्तू परिच्छेदता रहित आहे, अवस्थेमधला आहे. की म्हणा की तो तशा परिच्छेदानं रहित असणारं तत्व जे आहे तो निरंतर आवडतो. अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभावचा अर्थ कळाला का बघा. जागृतमध्ये देव आहे, स्वप्नामध्ये सुद्धा देवाशिवाय कुठला विचार नाही. म्हणजे जे आपल्या उपजलेला भाव आहे तो देवाच्या स्वप्नामध्ये सुद्धा देवच येतो. आमच्या स्वप्नामध्ये एखाद्याच्या स्वप्नात एखाद्याच्या मी राजा झालो असेल आणि त्यातल्या त्यात तो पदार्थ जेवायला लागला आणि जरा गोडधोड चांगलं खायला लागला, लाडू तेवढा खायचा राहिला होता, तेवढ्यात एकानं उठवलं. कुठं खात होता महाराज हे सगळं? स्वप्नात खात होता. स्वप्नात जेवायला बसलाय, स्वप्नात राजा झालाय, स्वप्नात चांगले सगळे पदार्थ त्याच्या समोर आले आणि स्वप्नात जेवता जेवता लाडू तेवढा शिल्लक राहिला आणि तो खायची इच्छा होती, तोंडात टाकणार एवढ्यात उठवलं एकानं, जाग केलं. तो म्हटला निदान लाडू तर खाऊन द्यायचा बाबा. आमच्या स्वप्नात सुद्धा आम्हाला विषयाशिवाय, एखाद्याच्या म्हणतो सगळ्यांच्या नाही, विषयाशिवाय कुठला विचार नसतो सामान्य जीवाचा. पण जे संत भक्त असतात त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा परमात्माच आहे नाही का. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृत स्वप्ने पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृते स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग मध्ये पांडुरंग ध्याने पांडुरंग मध्ये पांडुरंग मध्ये पांडुरंग ध्याने पांडुरंग मध्ये जागृती स्वप्ने जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग मध्ये स्वप्ने जागृती स्वप्ने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृत स्वप्नी पांडुरंग. जागृतमध्ये देव आहे, स्वप्नात सुद्धा तुकोबारांच्या देवच. त्याच्याबद्दलचीच आवड अंतकरणामध्ये आहे. किती प्रेमभाव असेल सांगा. अखंडित प्रेमभाव. सुख अवस्था होती त्यावेळीही देवच आहे आणि दुःख आलं तरीही त्यावेळीही देवच आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये ज्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन होत नाही ही अवस्था म्हणजे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. समजून जावा. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? त्या अवस्थेला पोचलेला साधू महात्मा म्हणजे स्थितप्रज्ञता. कोणत्या अवस्थेचं वर्णन आहे बघा, की सुख आलं काही आणि दुःख आलं काय, तर स्थितप्रज्ञाची लक्षणता असते की अंतकरणवरती काय आहे, स्थिर आहे. जसं की एखादा निर्वात ठिकाणी ठेवलेला दिवा आहे, तो कधीही चलायमान होत अंतकरण बघा. निर्वात ठिकाणी म्हणजे अजिबात वारं जात नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा आहे. त्याला वारं जात नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा आहे तो स्थिर असतो. पण जरासं जरी आपण गेलो आणि आपला श्वास जरी नाकातला गेला तरी जे हलायला लागलं नाही का, काय ती ज्योत
ज्योत हालायला लागली तर बघा काय अवस्था आहे. थोडंसं वारं गेलं तरी ज्योत हालायला लागली, पण त्याच्या 1000 पटीनं अंतकरण काय असतं, स्थिर म्हणजे हलकं आहे. म्हणजे चित्तवृत्ती तर सगळ्यात हलकी आहे. मन त्यामध्ये जरासं ते रजगुणाने युक्त म्हणजेच काम क्रोधाने युक्त आहे नाही का. बुद्धी ही सत्वगुणाने युक्त आहे, निश्चयात्मिक आहे. अहंकार हा तमोगुणाने युक्त आहे नाही का. हे युक्तता त्यांच्यामध्ये आहे, पण चित्त त्यांच्यापेक्षाही हलकं आहे. कारण त्याला चोरून नेता येतं. चित्त चैतन्य चोरून नेले हरणे माझे हरले चित्त, ते ठीक आहे. पण भोगेश्वर्य प्रसक्तानाम तया प्रत चेतसाम, भोगांनी विषयांनी जर आपलं चित्त चोरलं तर काय करायचं. काय काय बघा, भोगांनी विषयांनी म्हणजे विषय जे आहेत ना त्यांनी आपलं चित्त चोरलं तर काय होईल. देवानं चोरलं तर ठीक आहे बाबा, हरिने माझे हरिले चित्त, हे बरं आहे ना. देवानं चोरलं तर काय हरकत नाही, पण विषयांनी चोरलं तर तिथं वर्णन आहे. म्हणून हा अत्यंत हलकं असणारं चित्त आहे. आणि त्या चित्ताच्या करता वादळं येतात. काय येतात महाराज, वादळं येतात. म्हणजे कोरोनासारखा महामारी बघितली तुम्ही की त्या अवस्थेमध्ये आपलं मन स्थिर एकाग्र करता राहू शकेल का आपण. कारण दुःख एखाद्याच्या जीवनात असेल तर त्याला त्या स्थैर्यतेचा भाव येईल काय. तर गीतेमध्ये वर्णन करतात, यथा दीपो निवांतस्ते नेंगते सोपमा स्मृत हा योगिनो येत चित्तस्य इंजते योगमात्मनः. जसा निर्वात ठिकाण ठेवलेले दिक आहेत, ज्ञानोबा वर्णन करतात, जैसा निर्वातीचा दीपू सर्वताने नेकंपू. तद्वत संतांची वृत्तीता काय असते की ज्यांच्यामध्ये चलायमानता नसते. सुखामध्येही देवाचाच भाव आहे, दुःखामध्येही देवाचाच भाव आहे. हा भाव सांगितला आहे. कुठल्या अवस्थेमध्ये देव आहे, सुखामध्येही देव आहे, दुःखामध्येही देव आहे. त्यांच्या अंतकन वृत्तीमध्ये परिवर्तन झालेलं नाही आहे, बदल होत नाही आहे. म्हणून वर्णन आहे अखंडित प्रेमभाव. कसा प्रेमभाव देवाप्रती, अखंडित निरंतर. आणि मग त्यांच्या दृष्टीनं बघायला गेलं तर तेच भाग्यवान वाटायला लागतात. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. भाग्यवान तेच आहेत. का भाग्यवान ते आहेत याचं वर्णन करायचं म्हटलं तर ते भाग्यवान एवढ्या करतायत महाराज. भाग्य तरी नव्हे धनपुत्रदारा निकटवासवरा संताबाई. संतांच्या दृष्टीनं ज्या करता या जगामध्ये आपण आलो आणि ज्याची प्राप्तता आपल्याला करायची अशी गोष्ट जर आपण करत असेल तर भाग्याचा विषय आणि कुठं नेला. म्हणजे परमात्म्याच्या अनुभूतीच्या दिशेनं आपला प्रवास चालू असेल तर मग भाग्यानं भेटतो देवाची आवड, अशी तशी भेटत नाही. देव आवडीचा व्हायचा असला तर काहीतरी सुकृत आपल्या पाठीशी असावं लागतं. ज्ञानोबा यांची भाषा आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी पुण्य आहे म्हणून आपल्याला भगवत चिंतन ऐकायला मिळतं. काहीतरी आपलं पुण्य आहे म्हणून आपल्याला सत्प्रवृत्ती होते. काहीतरी आपलं पुण्य आहे म्हणून सद्विचारानं आपला सद्दिशेचा मार्ग आहे नाही का. असं तो माम सद्गमय, असं त्याकडं सताकडचा प्रवास आपला त्यामुळं आहे. कारण आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून तीच भाग्यवंते हा शब्द आपला. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. धन निमित्ताने युक्त आहेत. धन निमित्ताने युक्त म्हणजे काय, धन म्हणजे काय, धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. धन घरी पांडुरंग. देवच ज्यांना धन वाटायला लागतं, अर्थ बघा, देवच ज्यांना धन वाटायला लागतं. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना नाही का. आता देवच पांडुरंगच धन आपलं आहे याचं एक उदाहरण दिलेलं आहे बघा. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र होणं, तदाकार होणं आणि तेच आपल्याला धनासारखं वाटणं नाही का. धनासारखं वाटणं याला म्हणतात धन घरी पांडुरंग. पांडुरंग धन. आता धनच पांडुरंग याच्याकरता दुसरं एक प्रमाण, असं प्रमाण आहे बघा नाही का. जोडिले हे नसरेची धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन समाचराणी देखिलेला बरवा जोडले ह्या सारेची धाना
जोडले हे न सरेची धन जोडले न सरेची अविनाश आनंद घन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन अमृत मूर्ती मधुसूदन समाचार जोडिले हे नसरेची धन. काय जोडलं? परमात्मा जोडला, आत्मस्वरूपाला जोडलं, देवाला जोडलं. नाही काय जोडणं म्हणजे काय? कळाला आणि त्याच्या दिशेचा प्रवास चालू झाला. नाही बिना कळता कसा होईल? म्हणून म्हटलं जोडिले हे नसरेची धन. मिळवलं, जोडणं म्हणजे मिळालं. आता हे सरतच नाही एवढं आहे नाही का. एखाद्याकडे पैसा कमवून कमवून किती कमवेल? म्हणले 10 पिढ्या पुढल्या बसून खातील एवढा कमवतो. म्हणले हे 10 पिढ्यांचं काय घेऊन बसलंय नाही का. हे आपल्या आजीवन नवीन आजीवन नाही, ते आता पुनरपी जन्म पुनरपी मरणम पण नाही, कारण त्याच्या प्राप्तीमुळे जोडलं ते. आता काय जन्म मरण रापत नाही, म्हणून हे महाधन आहे. जोडिले हे नसरेची धन अविनाश आनंद घन. आनंद घन, घन शब्दार्थ कळाला का? आपल्या आनंदाला काही मर्यादा बघा. हसताना सुद्धा मर्यादित हसतात काही काय बरं का. आणि ते सभ्यत आहे, काय हरकत नाही. जोरात एकदम हसायला लागला तर लोक म्हणणार खुळं लागलं का काय नाही का. आमच्या हसण्यामध्ये पण टक्केवारी ठरलेली आहे. कोणी 25%, कोणी 50%, कोणी 10%, कोणी 15% हसतो महाराज, बरोबर की नाही. पण लहान मुलाचा विचार करा. लहान मुलं ही बाळगोपाळ बघा किती या ठिकाणी परमार्थाचा आनंद घेता येत नाचून नाही का. हा परमार्थात ही महाराज हे वैभव म्हणायचं. परमार्थातलं वैभव आणि आनंद हा जो आहे, DJ लावून नाचणं हा एक वेगळा भाग आहे. पण ह्या भक्तीमधला जो आनंद आहे तो आनंद कुठंही भेटू शकत नाही आहे नाही का. हा आनंद कुठं भेटत नाही. यात संस्कार होत आहेत, यात संस्कार होत आहेत, यात विचारांची शांतता प्राप्त होते नाही का. ह्याच्यामध्ये काय प्राप्त होतं? शांतता. काय वर्णन मी करतो तुम्हाला. हसण्यामध्ये सुद्धा 100% हसणं म्हणजे काय? लहान मुलाकडं बघा, लहानसं बाळक आहे, ते लहानसं बाळक आहे, त्या बाळकाकडं बघितलं तर हसायला लागलं तर त्याच्याकडे 4 लोक बघून हसायला लागतात. एवढं ते मोकळेपणानं हसतं. म्हणजे मनामध्ये असे टक्केवारी ठरवत नाही. 100% हसतं लहान बालक. आणि रडलं तर 100% म्हणजे 4 लोक आवरायला लागतात. हसलं तर 4 लोक त्याच्याकडे बघून हसतात आणि रडलं तर 4 लोक त्याला आवरावी लागतात. म्हणजे 100%. तसा मनाचा भाव आहे. आनंद घन जर झालेले असेल त्या स्वरूपाच्या ज्ञानामध्ये, त्या स्वरूपाच्या अनुभवामध्ये आनंद घन, याचा अर्थ घन शब्द म्हणजे घनदाट. अजिबात दुसरा विषयच काही नाही एवढा. आता एखादा जंगल घनदाट असेल, आत प्रवेशायला वाटच नाही, तसं आनंदाशिवाय दुसरा कुठलाच विषय आतमध्ये नाही. एवढा घनरूपत्वेन आनंद जे भक्त अनुभवतात परमात्म्याचा त्याला म्हणतात अविनाश आनंद घन. परमात्मा स्वरूपत्वेन आनंद घन आहे. अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखील आहे. तसा तो अमूर्त आहे बरं का महाराज. तसा तो अमूर्त आहे. अमूर्त याचा अर्थ व्यक्त नाही, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. अव्यक्त आहे, अमूर्त आहे.
पण अमृत असून मूर्ती रूपात जर दिसत असेल, अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखीला म्हणतात, तोच अमृत असणारा फक्त आला नावा रूपा तुका म्हणे झाला. अमृत आहे, अमृत आहे म्हणजे त्याला अव्यक्त आहे, नाही आकार आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, पण तो जगताचं कारण आहे, जेतोनी चराचर हरिसी म्हणजे. पण तोच व्यक्त रूपात प्रतीतीला आला, दिसला, देखिला डोळा बैसला म्हणे. आणि बघितला, असा बघितला की अनुभवत्वेनं बघितला, पाहता पाहणे दुरी सारोनिया. बघणारा कोणीतरी वेगळा आणि ज्याला बघितलं जातं तो वेगळा, असा भाव जरी अंतकरणात तात्पुरता ठेवला असला तर अनुभूतीच्या ठिकाणी आता हा भेदभावही राहिला नाही. पाहता पाहणे दुरी सारोनिया, देखिला देखिला डोळा, देखिला डोळे भरून बघितला, डोळे भरून पाहू हरी, असा बघितला की डोळ्यांमध्ये पण आर्द्रता आली, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. बघता बघता डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. ह्या अश्रू दुःखाचे नाही, आनंदाचे. त्याला बघितल्यावर डोळ्यातनं अश्रू आनंदाचे येतात महाराज, आनंदाचे बरं का. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. आणि त्याला बघितल्यावर आनंदाचे अश्रू. नारद महर्षी म्हणतात, कंठावर द्रवांचे अश्रूही परस्पर लबबाणा पावयंती कुलानी पृथ्वीश्च. म्हणजे कुलाला पवित्र करतात, यात काय नवल, पृथ्वीला पवित्र करतात ह्या भक्तरूपता. ती जी त्या दिशेचा मार्गस्थ साधक असेल, तो भक्त असेल, साधक असेल, त्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये, त्या परमात्म्याला बघण्याच्या अवस्थेमध्ये आणि त्याला अनुभवण्याच्या अवस्थेमध्ये डोळ्यातनं अश्रू वाहणं हा स्नेहाचा भाव आहे. कंठी प्रेमदाटी नैनी नीर लोटे, असा भाव जर, असा भाव भक्ताचा अखंडित प्रेमभाव आहे, स्नेहभाव आहे. आणि प्रेमभाव स्नेहभाव अखंडित आहे म्हणून त्याला धन म्हटलेलं आहे. जोडिले हे नसरेची धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती समचरणी, नाही का, अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखीला. मधुसूदन परमात्मा बघितला म्हणतात. हा बघणं म्हणजे केवळ डोळ्यांचा विषय बनला नाही, दृष्टीने बघितला म्हणजे डोळ्यांनी बघितलाच. डोळे तुम्ही घ्या रे सुख बघितला, पण त्या डोळ्यांची दृष्टिता अशी आहे की तो बघितला म्हणजे असाही बघितला, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. बघणं म्हणजे ज्ञानाच्या दिशेनं भाव नेला बरं का. कारण ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानरूपी दृष्टी आली ना महाराज की मग आता भेद संपला गेला. भेदाभेद ब्रह्मामंगळ ज्ञानदृष्टी सोपा विषय. हरण ही रस्त्यानं पळत असताना त्यालाही पुढं जल दिसल्याचा भास दिसतं त्याला, आणि आपल्यालाही जल दिसल्याचा भास होतो, म्हणजे दिसतं आपल्यालाही. दोघांनाही जल दिसतं, पण फरक काय आहे की हरणाला ते खरं वाटतं, आपल्याला त्याचं ज्ञान असतं. दोघात फरक आहे. दिसायचं दोघांनाही दिसलं, आपल्याला ते काय वाटलं खोटं आहे हे कळालं, पण हरणाला मात्र काय वाटलं खरं आहे. त्यामुळं त्याची प्रवृत्ती मोहानं की ती आसक्तीनं की मला जल मिळावं, माझी क्षुधा, माझी पिपासा भागावी, माझी तहान हरावी, नाही का, तृष्णा हरावी, म्हणून त्या दिशेनं ते पळायला लागतं. पण आपल्याला माहिती आहे ते खोटं आहे, त्यामुळे आपली प्रवृत्ती त्या दिशेनं होत नाही आहे. तसं अज्ञानाच्या निवर्तनतेच्या भावानं ज्ञानदृष्टीनं त्याला बघितला आणि अनुभवला. अनुभवाच्या अवस्थेमधला तो अनुभवला गेला. पाहता पाहणे दुरी सारोनिया असा देखिला, नाही का, त्रिपुटी अतीत त्रिकुट शिक्री, नाही का, मोक्ष काय बघा वर्णन केले काय म्हणा, त्रिकुट शिक्री ज्ञान, त्रिकुट शिक्री, नाही का, कोण आहे त्रिकुट म्हणजे कोण, काम अर्थ धर्म याच्या वर जाऊन मोक्ष आहे. दान मिळे आईते बरं का, दान मिळे आईते. त्रिकुट शिक्री गा दान मिळे आईते. ते दान मिळालं म्हणजे स्वरूपाच्या ज्ञानाचा अनुभव आला आणि ते बघितलं बरं का, बघितला देखिला आणि देखिला अनुभवला, अनुभव आला म्हणून आवडला, आवडला तो धन वाटला. जोडिले हे नसरेची धन, आणि म्हणून आम्ही भाग्यवान स्वतःला समजायला आलो. भातीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. कोणी पण त्या दिशेच्या प्रवासाला लागत नाही महाराज. ज्यांना थोडा का असना कळाला म्हणून प्रवास चालू झाला, तो परमार्थिक चिंतन हा भाव आवडीचा आहे म्हणून या दिशेचा आपला प्रवास चालू झाला, नाही का. कोणत्या दिशेचा, परमार्थिक दिशेचा भाव आहे आणि हा आवडीचा आहे म्हणून ज्यांचा आवडता देव, तो देव कळाला पाहिजे, थोडा का असाना कळाला पाहिजे आणि पूर्ण कळावा म्हणून प्रयत्न झाला पाहिजे. थोडा तर का असना कळाला की नाही सांगा, विरक्तता थोडी तर की नाही सांगा, आवडती मालिका सोडून तर का असना एखादा आता हे कीर्तनाचं टायमिंग 7 ते 9 असेल तर एखादी आवडती मालिका एखादा माणूस सोडून का असं नाही ते एखादा आलेला असू शकतो की नाही सांगा.
याचा अर्थ थोडी का असताना विरक्तता आहे. आणि इथं बसल्यानंतर एक समाधानाचा भाव अंतकरणात प्रगट होतो. एक साधना करावी असा भाव यायला लागतो. जिथं साधना करतात लोक, जिथं साधक असतात, जिथं भक्ती करणारे लोक आहेत, भक्त असतात, त्यांच्या संगतीत जरी आपण गेलो तर आपल्यालाही वाटतं की आपण काय बनावं. जरा तर वाटतं की नाही. आता ही मुलं जेव्हा या ठिकाणी भजन करतायत, एवढ्या प्रकारे आनंदानं नाचतायत, उड्या मारतायत भगवत भक्तीमध्ये, तर आपल्यालाही वाटतं की नाही एखाद्याला बघे माझं पोरगं पण असं असावं. जरा तर वाटतं की नाही, सांगा का नाही वाटत कुणाला. माझ्या मुलानं पण अशा प्रकारे भक्तीमध्ये आनंदानं नाचावं, नामचिंतनामध्ये नाचावं वाटतं कडे. सांगा आता किती लोक ज्यांना वाटते त्यांनी घालणार आहेत इकडे, सांगा ह्यांच्या संस्थेमध्ये नाही का. हां, वाटलं तरी बरं आहे, त्याच्या पुढं जाऊन मग तिथं जर पाठवलं तर त्याच्यापेक्षा बरं आहे. हां, अर्थ बघा कसा आहे. सत्संग ज्ञानोबराय का ह्याच्यामध्ये सांगतात की असं एक स्थान असावं की ज्या स्थानामध्ये गेल्यानंतर वैराग्य आपोआप यायला लागावं. त्या स्थानामध्ये गेल्यानंतर वैराग्य यायला लागावं. एखाद्या संत महात्म्यांच्या संगतीत गेलं तरी आपल्या अंतकरणात शांततेचा भाव प्रगट व्हावा, म्हणजे नाही का सात्विक वृत्तीचा वृद्धिगत व्हावी, अंतकरण निर्मळ व्हायला भाग पडावं. नाही का आपल्याला हेच करायचं आहे. नामचिंतन भक्ती साधना ह्या आपल्या अंतकरणाला शुद्ध करून टाकणारी साधनं आहेत. नामचिंतन असेल बरं का सर, नामचिंतन असेल, ध्यान असेल, नामचिंतन असेल, ध्यान असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, हे संतांनी आपल्याकरता दिलेली साधनं आहेत. आणि ह्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे, म्हणजे आपलं अंतकरण निर्मळ करून टाकायचं नाही का. नाहीतर मग त्या साधनांमध्ये मग आपण भेद करायला लागलो तर तो पण भेद करायची गरज नाही. आपण काय मार्गस्थ आहोत. आपण कोण आहोत? मार्गस्थ आहोत. त्या अनुभूतीमध्ये चित्तामध्ये विकल्पाला प्रवेशच करून द्यायचा नाही. किती लोकांच्या चित्तामध्ये विकल्प येतात सांगायला. ज्ञानोबरांची फार सुंदर ओवी आहे, म्हणून एकतरी ओवी अनुभवावी हा भाव ज्ञानोबराजी सांगतात ना. एकतरी ओवी, नामदेवराय सांगतात ना एकतरी ओवी, कारण एवढी एक एक दिव्य ओवी आहे. म्हणजे एक ओवी, एक उदाहरण म्हणून, प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेगेमती, अखंड चित्तवृत्ती आठवी माते. चित्तवृत्तीचा भाव आहे. त्या चित्तामध्ये एक भाव असतो प्रवृत्ती, दुसरा भाव आहे निवृत्ती. प्रवृत्ती आणि निवृत्ती. एखाद्याला आता वाटतं की महाराजाचं कवा संपायचं नाही का, आता ह्यातनं मोकळं निवृत्ती नाही का. आणि एखाद्याला वाटतं हां जरासं आणि जरा चांगलं सांगावं, आणि जरा काहीतरी चांगलं सांगावं. ही झाली प्रवृत्ती. मनामध्येच दोन भाव आले. एक भाव काय आलं? चांगलं सांग, लवकर संपावं. आणि एक भाव काय आला? अजून जरा चांगलं सांगावं, म्हणजे अजून तसं पाहिजे तसं प्राप्त झालेलं नाही. ह्या दोन्हीही अवस्था कशा आहेत? एक निवृत्तीचा भाव ही सुद्धा आसक्ती आहे, प्रवृत्तीचा भाव ही सुद्धा आसक्ती आहे. पण चित्तवृत्ती त्यामुळं विचलित होते. अंतकरणामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती हे ओझं घेऊन चाललोय आपण. हे ज्ञानोबरांची भाषा आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेगेमती. या ओझ्याला जर बाजूला ठेवलं तर मनामध्ये आसक्तरहित भाव संपवला तर मन स्थिर झालं. काय झालं? मन स्थिर आहे. मन स्थिर आहे. आत्ता बघा, मला सुद्धा असं जर वाटलं की महाराज आपलं कीर्तन चांगलं व्हावं आणि कीर्तन झाल्यावर सरांनी असा एक शिक्कामोर्तब करावा, वा वा महाराज असलं कीर्तन आजपर्यंत ऐकलं नाही नाही कसं, असं एखाद्यानं म्हटलं तर मग आम्हाला बरं वाटतं नाही का, बरं वाटलं. असा भाव घेऊन जर मी कीर्तन करायला लागलो, माझं कीर्तन उत्कृष्ट व्हावं, चांगलं व्हावं, हा भाव ठीक आहे, उत्कृष्ट व्हावं, चांगलं व्हावं ठीक आहे, पण लोकांनी मला चांगलं म्हणावं असं जर घेऊन मी कीर्तन करायला लागलो तर ही सुद्धा एक प्रकारची अपेक्षा आहे. त्यामुळं चित्त परिपूर्ण कीर्तनावरती राहिलेलं नाही आहे. आसक्त म्हणजे काहीतरी घेऊन चाललंय, चित्त काहीतरी ओझं घेऊन चाललंय. हे ओझं आहे बरं का, ही प्रवृत्तीरूपी ओझं. आणि निवृत्तीरूपी ओझं, नाही कीर्तनाकरता मी एवढं काय काय केलं म्हटले, एवढी पाठ केले, एवढं हे केलं, एवढं हे केलं नाही का, आणि एवढ्याकरता एवढ्या भागाला मी एवढा विषय मी सोडलाय, त्यापासून लांब आलोय. ही निवृत्तीचा भाव. बरोबर ना महाराज? दोन्हीही भाव जर चित्तवृत्तीमध्ये असेल तर कीर्तनाची जी गोडी आहे, कीर्तनाचा जो अनुभव आहे तो अनुभवता येत नाही. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती
निवृत्ती ही ओझे नेघे मती, ज्याची मती ही ओझ घेत नाही म्हणजे स्थिर रूपत आहे. अशा स्थिर अवस्थेमध्ये जर आपण चिंतन करायला लागलो, अखंड चित्तवृत्ती आटवी माते. फक्त भगवत चिंतनामध्ये असा अखंड धारा प्रवाह, चित्तामध्ये कुठलाही विकल्पाला प्रवेश येऊन द्यायचा नाही. एक ठिकाणी वर्णन आहे की बघा, आपण संध्याकाळी झोपून सकाळी उठल्यावर आपण फ्रेश असतो की नाही सांगा. आता चित्तवृत्तीमध्ये कुठले विषय आहेत का? नाही आहेत. पण जसं बाहेर पडलो की मग काय आपल्याला विषय प्रवृत्ती दिसतात. एखाद्यानं मोठी गाडी घेतली की आम्हाला वाटतं आमच्याकडं का नाही. एखाद्यानं जर मोठा मोबाईल दिसला असला की आमच्याकडं का नाही. चित्तवृत्ती स्थिर राहिली का विचलित झाली? लवकर सांगा बरं. मिळवण्याकरता प्रयत्न करावा काय हरकत नाही, पण चित्तात माझ्याकडं नाही याचं दुःख कशाला? माझ्याकडं नाही याचं दुःख करायची गरज, कर्म करायला काय हरकत नाही, पण त्या दुःखाची गरज नाही. पण संतांचा भाव हा स्थिर अवस्थेचा आहे. त्यामुळे स्थिर राहण्याचा प्रयत्न. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांताचा वास म्हणजे काय? तुम्ही म्हणाल एकांत म्हणजे कुठेतरी जंगलात जावं. एकांत म्हणजे कुठेतरी अजिबात निर्जन ठिकाणी एकांतात जंगलात जाऊन तिथं बसावं आणि असा एकांतवास आहे आणि मग आपण ब्रह्मानुभव घ्यावा असंच आहे का? म्हणले विषय चित्तात कुठलाही न येऊन देणं हा सुद्धा एक एकांतच आहे. चित्तामध्ये कुठलाही विषय, आपल्या चित्तामध्ये कुठल्याही वाईट प्रकारच्या अंतकरणातल्या प्रवृत्ती येऊ न देणं हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे? विषय एकांतच आहे. तुका म्हणे अम्मा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. निरंतर ब्रह्मरसाचा अनुभव घेऊ आणि हा अनुभव आपण सतत घेऊ. हा भाव ज्याच्या अंतकरणात आहे. म्हणून तर तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठोबार. जय जय सावडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेमभाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. असे जे महात्म्य आहेत ज्यांच्याबद्दल आता आपण वर्णन मगाशाने केलेलं आहे, ज्यांचा देव आवडीचा आहे, जे कशा अवस्थेमध्ये देवाची भक्ती करतात, असे जे महात्म्य आहेत त्या महात्म्यांच्याबद्दल तुकोरा म्हणतात त्यांची जरी सेवा केली तर ती देवाला पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, म्हणजे महात्म्याची सेवा केली तरी ती देवाला पोचते असं वर्णन आहे बरं का. शब्द बघून जावा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, म्हणजे त्यांची सेवा केली तरी ती देवाला पोचते. पावे पावे म्हणजे प्राप्त होते नाही का. समजा देवाची पूजा तुम्ही करायला बसलाय घरात आणि अचानक संत घराकडे आले तर काय करावं महाराज? आपण पूजा कोणाची करायला बसलोय? देवाची. आणि संत घराकडे आले तर नेमकं काय करावं? काय करावं नाही का. आजकालच्या भाषेत एखादा म्हणेल महाराज मी देवपूजा करायला बसलोय, जरा रिमोट घेऊन टी व्ही बघत बसा. एखादा म्हणेल पण नाही नाही नाही. संत काय म्हणतात बघा, करिता देवार्चन घरा आले संत जन,
देवाची पूजा करायला तुम्ही बसलाय आणि अचानक संत घराकडे आले तर काय करावं? देव सारावे परते, संत पूजावे आरते. जरा देवांना बाजूला सारा आणि संतांची पूजा करा. कारण देवाला बाजूला सारायला काही लोक बसलेलीच असतात पण त्यांची तसं नाही बरं का. देवाला बाजूला सारा म्हणजे संतांची पूजा होऊपर्यंत देवांना जरासं बाजूला ठेवलं चालेल. कारण संत काय दररोज येत नाही. आपण उद्याही देवाची पूजा करू शकतो, संत गेल्यावरही देवाची पूजा करू शकतो. म्हणजेच देवांना तात्पुरतं असं काय करा, बाजूला ठेवलं तर चालेल. देव सारावे परते, संत पूजावे आरते. संतांची मात्र आरती घेऊन पूजा करा. एक जण म्हटला, महाराज मी विष्णूंची मूर्ती पुढे घेऊन बसलोय. शाळीग्राम विष्णू मूर्ती. संत हो का भलते याती. संत कोणत्या याती कुळातले आहेत मला माहीत नाही. विष्णूंची मूर्ती मी पुढे घेऊन बसलोय, मग काय करावं असं जर एखाद्याने प्रश्न केला तर तिथंही म्हणणं आहे देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवांना, कारण याचं उत्तर काय? तुका म्हणे देवा त्यांची केली पावे. देवालाही त्यांची सेवा केली तर प्राप्त होते. मगाशी वर्णन केलेल्या ओळीप्रमाणे नाही का. म्हणतात की ते आवडतात. यात काय नाही मला म्हटले की त्यांची जी सेवा करणार आहे तेही मला जास्त आवडतात नाही का. तेही प्राणाप्रवते आवडते निवते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसती नाही का. तयाच्या आम्हा व्यसन ते आमचे निधी निदान किंबहुना समाधान आहे. तेनेसे आम्हा मैत्र येत कायसे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकतीचे. त्यांच्याबरोबर आमची मित्रता, यात काय विचित्रता आहे म्हटले नाही, पण त्यांचं चरित्र ऐकतात तेही मला आवडतात. भक्तांचं चरित्र, संतांचं चरित्र, साधकांचं चरित्र, महात्म्यांचं चरित्र जे गातात आणि जे वर्णन करतात तेही मला जास्त आवडतात, हे देवाचं म्हणणं आहे. म्हणून तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्याच्या पुढे जाऊन हे हरी तैसे हरीचे दास हेही म्हणता येईल, किंवा देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संतांमध्ये फरक काय म्हटले? देवते संत, देवते संत. कारण जे ब्रह्मस्वरूपतेच्या अनुभूतीमध्ये निरंतर असतात, परमात्म ज्ञानामध्ये निरंतर ज्यांची स्वरूपत आहे त्यांचं वर्णनच करताना ज्ञानोबराय म्हणतात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अविवते सुखाचे कोंब. एर माणूस पण तो भम्मलौकिका चाल. चालतं बोलतं ज्ञानाची स्वरूपत आहे. संत महात्मा म्हणजे सामान्य गोष्ट नाही, चालतं बोलतं ज्ञानाचं स्वरूप आहे. ह्या जगतामध्ये संतत्व भाव फार अवघड आहे. आणि संतत्व भाव जर अंतकरणात उतरला तर ह्या जगामध्ये साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी आपल्याला संत भाग्यानं भेटतात. तुम्ही म्हणाल दररोज आम्ही जाताना येताना दिसतात नाही का. नाही नाही, काय आहे की आपल्याला एकांद वेळ आपल्या समोरनं जरी गेले तरी कळणार नाहीत संत. आपलं भाग्य जर उदयाला आलं नसेल तर आपल्या समोरनं संत गेले तरी कळणार नाही. चालत गेले असले, समोरनं चालत गेले तरी कळणार नाही. त्यांच्या जवळ आपण बसलो असलो तरीही कळतील याची गॅरंटी नाही. संत जर कळले तर समजून जायचं की आपण भाग्यवान आहोत, कारण उजळले भाग्य आता अवघी चिंता. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. संत भेटावे याची अपेक्षा करा. देव सहजच भेटतो म्हणले. संत भेटले की देव भेटला मग समजा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला. देव दाखवला संतांनी. वर्णन आहे आमुच्या बळे तुझं देवपण, ते का विसरूनी राहिलास. देवही पाहिजे आपल्याला असेल तर संतांची भेट घ्यावी लागेल, संत कळावे लागतील आणि संतांच्या द्वारा आपल्याला देवाचं यथार्थ ज्ञान कळू लागेल बरं का. आणि मग देव भेटणं, देवाची भेटीची इच्छा आपल्याला पाहिजेच. देव भेटावा असं वाटलंच पाहिजे आणि देवाची आवडही आपल्याला पाहिजे की भक्त रूपामध्ये आपण जातो नाही का. आणि मग किती आवडीचा झाला त्याचं वर्णन करताना बऱ्याच ठिकाणचं वर्णन आहे की एवढा आवडला, एवढा आवडला नाही का. काय काय आवडलं आता त्याचं, तो चित्त राहतो तेही आवडलाच, ते जिथं राहतो ते स्वरूपही आवडलं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडली, हे सगळं त्याच्या बाबतीतलं आवडलं, कारण तो आवडीचा झाला. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत हा सगळा भाव आला. पवित्र सोहळी 31 मंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव झालेली सेवा. पंढऱ्याच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबांच्या चरणी, माता रुक्मिणीच्या चरणी समर्पित करतो. महाराजांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. जे चुकीचं आहे हा माझ्या वाणीचा दोष आहे ते माफ करा. बरोबर आहे ते मात्र संतांचं ग्रंथाचं शास्त्राचं आहे. चुकीला सोडून द्या, बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या भाषेत न्यूनते पुरते
अधिक हे सरते करुणी घ्यावे तुमते विनवित असे किंभवणा तुमसे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येत माझे चिवरले पायपन यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनं चेद भवेद तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसाद परमेश्वर म्हणा.